नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. हिंदवी जनक्रांती सेनेच्या वतीने रास्ता शांततेत रोको आंदोलन. हिंदवी जनक्रांती सेनेच्या वतीने शेतकरी प्रश्न व गोहत्या बंदी यासाठी अजय पाटील यांच्या नेतृत्वात शिऊर बंगला ता वैजापूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील महत्त्वाचे प्रश्न: 1. शेतीमालाला उत्पन्नाच्या दीडपट हमी भाव. 2. सरसकट शेतकरी कर्ज माफी. 3. नदी जोड प्रकल्प करून शेतीला पाणी. 4. आजपर्यंत उत्पन्न खर्चाच्या आधारे दीडपट हमी भाव न दिल्यामुळे शेतकरी यांचे लाखो रुपये सरकारकडे बाकी आहे ते व्याजासह परत करा. 5. पीक विमा संदर्भात 4 कव्हरेज रद्द करण्याचे सरकारने ठरवले आहे, तो GR रद्द करून पूर्वीप्रमाणेच नियम ठेवावा व 2024-2025 चा पीक विमा तात्काळ शेतकरी वर्गाच्या खात्यात जमा करावा. 6. डोगथडी भागात अनेक बिबटे आहेत, त्यांचा बंदोबस्त करा व मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना 50 लाखाची मदत तात्काळ करा व हल्ल्यातील व्यक्तींना 10 लाखाची मदत करा. 7. गोवंश हत्या बंदी कायदा झाला पण गोहत्या थांबलेली नाही, ती तात्काळ थांबविण्यात यावी व वैजापूरसह महाराष्ट्रातील कत्तलखाने बंद करण्यात यावे इत्यादी मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील यांनी सांगितले की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आमदार, खासदार, मंत्री यांना गाबंदी केली जाईल. या आंदोलनावेळी प्रकाश ठुबे, भगवान घोगरे, बाळा जाधव, नानासाहेब सूर्यवंशी, माणिक निघोटे, रामेश्वर साळुंके सर, प्रशांत निकम, संतोष गोरे, अतुल आढाव, जालिंदर नागुडे, अजय मोटे, नवले पाटील, अर्चना अजय पाटील यांनी तीव्र शब्दात सरकारचा निषेध केला. यावेळी लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन ठिकाणी प्रभू रामचंद्र नवमी देखील साजरी करण्यात आली. मागण्याचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक वैभव रणखाप साहेब यांना देण्यात आले. या ठिकाणी पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी.